विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेस मध्ये स्वागत आहे। आज आपण 5वी नवोदय प्रवेश परीक्षाचा परिसरचा अभ्यास करणार आहोत। त्यातला 8वं प्रकरण आहे ज्ञानेंद्रिय। याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहून घ्या पाहिले नसतील तर। त्याच्यानंतर याच्यातले महत्त्वाचे मुद्दे पाहूत। 1. ज्ञानेंद्रियाची ओळख आणि वैशिष्ट्ये। 1. आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देणारे अवयव म्हणजे ज्ञानेंद्रिय होत। 2. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणून त्यांना पंचेंद्रिय असे म्हणतात। 3. जीभ सोडून बाकी सर्व ज्ञानेंद्रिय हे शरीराचे बहिर्गत अवयव आहेत। 2. दुसरा मुद्दा आहे डोळ्यांचे कार्य। 1. आपल्या आजूबाजूचा परिसर, वस्तू आणि पदार्थ डोळे पाहू शकतात। 2. डोळ्यांमुळे पदार्थाचा रंग आणि आकार समजतो। 3. तसेच डोळ्यामुळे वस्तूपर्यंतचे अंतर, एखादे ठिकाण जवळ आहे की दूर याचा अंदाजही घेता येतो। तिसरा मुद्दा आहे कानांचे कार्य। 1. कानामुळे आपण ऐकू शकतो। 2. कानामुळे आपल्याला विविध आवाजांची ओळख होते। 3. कानामुळेच आपल्याला आवाजाची दिशा समजते। चौथा मुद्दा आहे नाकाचे कार्य। 1. श्वासोच्छवास हे नाकाचे मुख्य कार्य आहे। 2. पदार्थांच्या विविध वासांची ओळख नाकामुळे होते। 3. फळे, फुले, अत्तरे यांचा सुगंध आपल्याला नाकामुळे कळतो। 4. खराब अन्नाचा आंबूस वास, कचऱ्याचा दुर्गंध नाकामुळे समजतो। 5. एखादी वस्तू जळत असेल किंवा एखादा पदार्थ करपत असेल तर तेही आपल्याला नाकामुळे समजते। 5वा मुद्दा आहे त्वचेचे कार्य। 1. कोणत्याही स्पर्शाचे ज्ञान आपल्याला त्वचेमुळे होते। पदार्थ मऊ आहे की खडबडीत आहे, कठीण आहे की मुलायम आहे, आपल्याला त्वचेमुळे कळते। 2. वस्तू थंड आहे, कोमट आहे की गरम, हे वस्तूच्या तापमानाचे ज्ञानही आपल्याला त्वचेमुळे होते। 3. आधुनिक भ्रमणध्वनी आणि संगणकाचे स्पर्श संवेदनशील रक्तपटल त्वचेच्या संपर्कामुळे वापरता येतात। 6वा मुद्दा आहे जिभेचे कार्य। त्यातला 1. अन्नाच्या षड्रसांची ओळख आपल्याला जिभेमुळे होते। 2. जिभेमुळे आपल्याला कडू, आंबट, खारट, गोड या चवींचे आणि तुरट व तिखट या संवेदनांचे ज्ञान मिळते। आता अशा प्रकारे आपण ही पूर्ण माहिती पाहिली आहे। त्याच्यानंतर आता याच्यावरचा स्वाध्याय सोडवू। स्वाध्यायाचे प्रश्न पाहून घेऊ। प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा। 1. ज्ञानेंद्रियांना दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखले जाते? A. कर्मेंद्रिय, B. पंचेंद्रिय, C. पचन इंद्रिय आणि D. अंतर्गत इंद्रिय। तर याचं उत्तर काय आहे तुम्हाला माहिती आहे का? ज्ञानेंद्रियांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B. पंचेंद्रिय। त्यानंतर दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान कानांच्या कार्याला लागू पडत नाही? A. अंतराचा अंदाज घेता येतो, B. आवाजाची दिशा कळते, C. स्वरांची ओळख होते, D. ऐकू शकतो। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अंतराचा अंदाज घेता येतो। तिसरा, एखादी वस्तू जळत असेल तर पुढीलपैकी कोणत्या अवयवामुळे ते कळू शकते? एखादी वस्तू जळाली तर त्याचा वास आपल्याला येतो, कशाने आपण कळते आपल्याला? A. जिभेमुळे, B. कानामुळे, C. नाकामुळे आणि D. यकृतामुळे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C. नाकामुळे। चौथा प्रश्न, वस्तूचे तापमान कशामुळे कळू शकते? A. कान लावून ऐकल्यामुळे, B. डोळे रोखून पाहिल्यामुळे, C. नाकाने ओंगल्यामुळे आणि D. त्वचेच्या स्पर्शामुळे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्वचेच्या स्पर्शामुळे। 5वा प्रश्न आहे, पुढे 4 जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा। A. जीभ षड्रस, B. त्वचा मुलायम स्पर्श, C. कान कोमल स्वर आणि D. डोळे दुर्गंधी। याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. डोळे दुर्गंधी। आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती। डोळ्याने काय करतं आपल्याला दिसतं, तर दुर्गंधी समजत नाही। प्रश्न 6वा, कुत्रे माणसापेक्षा चांगले ऐकू शकतात कारण ते कोणते आवाज ओळखू शकतात? A.
उच्च तीव्रतेचे आवाज ते जे मानवी श्रवण क्षमतेच्या मर्यादेबाहेर असतात. बी. केवळ खूप मोठे आवाज. सी. फक्त पाण्याचे आवाज. आणि डी. माणसासारखेच हुबेहूब आवाज. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. उच्च तीव्रतेचे आवाज जे मानवी श्रवण क्षमतेच्या मर्यादेबाहेर असतात. 7वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचे नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटते? ए. कारले. बी. केळी. सी. चिंच. आणि डी. पपई. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चिंच. पुढचा प्रश्न 8वा. पुढीलपैकी कोणती भाजी चवीला कडू लागते? ए. बटाटा. बी. कारले. सी. वांगे. डी. किवी गोबी. तर कोणती भाजी चवीला कडू लागते? पर्याय क्रमांक बी. कारले. 9वा प्रश्न आहे. रिकामी जागा रसाचा एक थेंबही त्याची चव तत्काळ कळण्यासाठी पुरेसा असतो. ए. डाळिंबाच्या. बी. चिकूच्या. सी. उसाच्या. आणि डी. लिंबाच्या. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. लिंबाच्या. याच्यानंतर आता प्रश्न दुसरा आहे. याच्यामध्येच एक उतारा दिलेला आहे, तो वाचायचा आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर आपण हा परिच्छेद वाचून घेऊ. कुत्र्यांची सर्वात जास्त विकसित झालेली इंद्रिय म्हणजे वास घेण्याची क्षमता म्हणजेच घ्राणेंद्रिय आणि ऐकण्याची क्षमता श्रवणेंद्रिय ही आहेत. कुत्रे असे वास ओळखू शकतात जे मानवी नाक ओळखू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने थोड्या वेळासाठी स्पर्श केलेली वस्तू ही सारख्याच दिसणाऱ्या पण स्पर्श न केलेल्या वस्तूंच्या समूहातून कुत्रे शोधून काढू शकतात. ब्लड हँड्स सारख्या काही कुत्र्यांच्या जाती विशिष्ट परिस्थितीत 4 दिवसांपूर्वीचे वासाचे माग शोधू शकतात. कुत्रे माणसापेक्षा खूप चांगले ऐकू देखील शकतात. ते असे उच्च तीव्रतेचे आवाज ओळखू शकतात जे मानवी श्रवण क्षमतेच्या मर्यादेबाहेर असतात. कुत्रे खूप लांब अंतरावरील आवाजही ऐकू शकतात आणि अगदी क्षीण आवाजाची दिशा देखील ते सहजपणे ठरवू शकतात. आता याच्यावर प्रश्न दिलेले आहेत. त्या उतार्यानुसार आपल्याला त्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. प्रश्न पहिला. दिलेल्या उतार्यानुसार कुत्र्यांची सर्वात जास्त विकसित झालेली इंद्रिय कोणती आहेत? ए. दृष्टी डोळे आणि चव जीभ. बी. वास घेण्याची क्षमता घ्राणेंद्रिय आणि ऐकण्याची क्षमता श्रवणेंद्रिय. सी. स्पर्श त्वचा आणि दृष्टी डोळे. डी. केवळ वास घेण्याची क्षमता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. दृष्टी डोळे चव आणि जीभ. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. वास घेण्याची क्षमता घ्राणेंद्रिय आणि ऐकण्याची क्षमता त्यांची कशी असते? चांगल्या प्रकारची विकसित झालेली असते. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न दुसरा. एखाद्या व्यक्तीने थोड्या वेळासाठी स्पर्श केलेली वस्तू कुत्रे कशाच्या आधारे शोधून काढतात? ए. वस्तूंच्या रंगावरून. बी. वस्तूच्या आकारावरून. सी. वस्तूच्या वासाद्वारे. डी. केवळ नशिबाने. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वस्तूच्या वासाद्वारे. तिसरा प्रश्न. ब्लड हाउंड सारख्या कुत्र्याच्या जाती किती दिवसापूर्वीचे वासाचे माग शोधू शकतात? केवळ 2 तास आधीचे. बी. 4 दिवसापूर्वीचे. सी. 10 दिवसापूर्वीचे. आणि डी. 2 आठवड्यापूर्वीचे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 4 दिवसापूर्वीचे. चौथा प्रश्न. खूप लांब अंतरावरील आवाजाच्या बाबतीत कुत्रे सहजपणे काय ठरवू शकतात? ए. आवाज करणाऱ्या व्यक्तीचे वय. बी. क्षीण आवाजाची दिशा. सी. आवाजाचा रंग. डी. आवाज किती वेळ चालू राहील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी. क्षीण आवाजाची दिशा. 5वा प्रश्न. उतार्यावरून मानवी नाक आणि कुत्र्याचे नाक याबद्दल काय स्पष्ट होते? ए. मानवी नाक कुत्र्यापेक्षा जास्त संवेदनशील असते. बी. कुत्रे असे वास ओळखू शकतात जे मानवी नाक ओळखू शकत नाही. सी. दोन्हींची वास घेण्याची क्षमता सारखीच असते.
डी. कुत्रे फक्त अन्न पदार्थांचा वास घेऊ शकतात. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कुत्रे असे वास ओळखू शकतात जे मानवी नाक ओळखू शकत नाही. अशा प्रकारे हा आपण परिसर अभ्यासचा 8वा प्रकरण पाहिलेला आहे, ज्ञानेंद्रिये. तुम्हाला व्हिडिओ जर समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.